Hello friends, chapter number 2 real numbers in 9th class practice we are going today. Practice 2.3. Question number 7. What is the question number 7? Multiply and write the answer in the simplest form. Multiply and write the answer. Multiply करने आने in the simplest form मध्ये लिहा म्हणते ते. मग नंबर एक example 3 root square root 12 into square root 18. आता याला काय करायचं आहे करता? आता इथं 3 3 जसे घेतले आपण. मग याला काय करायचं स्क्वेअर रूट समजा याला काय करायचं त्याचे फॅक्टर किती होईल मग 4 ते 12 पुन्हा इंटू 18 चे काय करता येणार 18 चे पुन्हा करता येईल फॅक्टर करता येईल 9 दोन्ही 18 9 टू द 18. त्याच्यानंतर मग 3 इंटू सेपरेट घ्या रूट हा 4 ते 12 फॅक्टर करायचं सेपरेट घ्या रूट 4 इंटू रूट 3 इंटू रूट 9 इंटू रूट 2. आता काय करता येईल आपल्याला मग इज इक्वल टू 3 मग इथं स्क्वेअर रूट आहे मग स्क्वेअर रूट मधून बाहेर आता किती होईल इथं या स्क्वेअर रूट मधून 2 3 चा वर्ग 2 चा वर्ग 4 मग 4 स्क्वेअर रूट मधून बाहेर जाणार 2 इंटू 3 इंटू 2 रूट 3 इंटू इंटू 3 इंटू रूट 2. आता तुम्ही म्हणता हे 3 कुठून आले सर तुम्हाला प्रश्न पडला नाही 3 कुठून आले तर हे त्या स्क्वेअर रूट मध्ये नाही म्हणजे 3 चा वर्ग 3 चा वर्ग 9 मग स्क्वेअर रूट मध्ये बाहेर येताना आपण काय केला 3 आणि स्क्वेअर रूट जसे घेतले. मला काय करता येईल आपल्याला 3 इंटू 2 इंटू इज इक्वल टू 3 इंटू 2 इंटू आणि हे 3 घ्या इंटू स्क्वेअर रूट 3 इंटू रूट 2. बघा आता काय करा 3 3 2 2 आणि हा 3 घेतला पहिले इथं आणि मग हा स्क्वेअर रूट मध्ये 3 इथं इकडे घेतला आणि 2 6 आलं होतं इथं 2 हा 2 जसा इथे घेतला. मग आता काय करायचं याचा गुणाकार करायचा आहे आपल्याला मल्टिप्लाय मग 3 2 6 37 18 3 2 6 37 18 आणि या 3 चा आणि 2 चा गुणाकार याला जर वर्गमूळ घेतलं समजा असं 3 इंटू 2 3 2 6 याचं काय होईल आन्सर 18 आणि याचं काय होईल 6 म्हणजे आन्सर काय आला आपला 18 स्क्वेअर रूट 6. सो पहिलं संपलं आपलं एक्झाम्पल. त्यानंतर आपण दुसऱ्या एक्झाम्पल बोलूया. दुसरं एक्झाम्पल आपलं सेंटेन्स होण्याचं आहे 3 12 चे फॅक्टर 4 ते 12 इंटू 7 स्क्वेअर रूट चे 15 चे फॅक्टर 5 ते 15 सिंगल सेट आपल्याला 3 पाचे 15 इज इक्वल टू 3 त्याला आपण सेपरेट घ्या रूट स्क्वेअर इंटू 3 इंटू 7 3 इंटू रूट 5. आता सेपरेट घेतल्यानंतर याचं काय करता येईल मग इज इक्वल टू 3 इंटू 7 3 इंटू 2 इंटू 7 त्याच्यानंतर इंटू रूट 3 इंटू रूट 3 इंटू रूट 5. इथे एक रूट आहे स्क्वेअर रूट 4 ला सेपरेट करा 4 स्क्वेअर सेपरेट 3 सेपरेट इकडे 3 आणि 5 आणि सेपरेट 3 इंटू ओके. आता बरोबर झालं. तर आता पुन्हा एकदम रिपीट करतोय 12 चे फॅक्टर 4 ते 4 ते 12 15 चे 3 पाचे 15 आणि इथं 3 जसं घेतला स्क्वेअर रूट 4 हे सेपरेट मांडणी केली आहे. हे 4 ला सेपरेट घेतलं स्क्वेअर रूट मध्ये 3 ला सेपरेट घेतलं इंटू 7 जसं घेतला स्क्वेअर रूट मध्ये 3 सेपरेट घेतले आणि 5 स्क्वेअर रूट मध्ये सेपरेट घेतले स्क्वेअर रूट 5. आता काय करायचं 3 इंटू 2 इंटू 7 कुठून आले मला असा प्रश्न पडला असेल
तर 3 × 2 × 7 तर 3 आणि ह्या स्क्वेअर रूट मधून 4 मधून वर्गमूळातून बाहेर येताना काय केलं होतं ह्याच्या 2चा वर्गमूळातून बाहेर येताना 2 मग 3 × 2 हे 2 येते तेव्हा आणि हे 7 कुठून आले हे 7 इकडचे हे 7 इथे घेतले पाहिजे आणि मग हा स्क्वेअर रूट 3 हा स्क्वेअर रूट 3 इंटू 3 7 इंटू √3 इंटू √5 मग आता याचा गुणाकार करता येईल का मग 3 दोन्ही 6 काय करता येईल गुणाकार करताना 3 3 × 2 × 7 साधारण 42 इंटू 3 × 3 करा 3 × 3 वर्गमुळात किती होतात आणि इंटू 5 बरोबर 42 गुणिले इथं किती 9 स्क्वेअर रूटमध्ये 9 कितीचा वर्ग आहे इंटू 5 42 याला वर्गमूळातून काढताना 3 इंटू 5 5 × 15 15 गुणिले 42 किंवा मग एवढं लिहिपर्यंत इतकं लिहायची आपल्याला आवश्यकता नाही आपण हे तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी सांगितलं 3 × 2 × 7 इंटू स्क्वेअर रूट 5 मग आता 3 तरी किती होतात 9 हां 3 दोन्ही 3 × 2 × 7 इंटू स्क्वेअर रूट 9 इंटू स्क्वेअर रूट 5 आता 3 दोन्ही 6 सांगितलं 42 आणि हा वर्गमूळातून काढताना काय होईल ना 3 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले वर्गमूळातून काढताना काय मिळेल 3 आणि हा स्क्वेअर रूट 5 इंटू 5 म्हणजे हा वर्गमूळातून बाहेर काढताना काय होईल 3 होईल 3 चा वर्गमूळ तर मग किती 3 आणि 3 7 21 41 42 126 आताच आपण गुणाकार केला आणि याचं काय आलं आपलं आन्सर आपला 126 स्क्वेअर रूट 5 आता त्याच्यानंतर तिसरा एक्झाम्पल काय 3 स्क्वेअर रूट 8 इंटू 5 आता याला काय करणार 3 किती फॅक्टर याचे 4 दोन्ही 8 8 चे फॅक्टर किती 4 दोन्ही 8 इंटू √5 3 सेपरेट घ्या √4 इंटू √2 घ्या सेपरेट इंटू √5 त्याच्यानंतर 3 इंटू आता 4चा किती वर्ग आहे 2चा वर्ग 3 इंटू 2 इंटू हा स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर रूट मध्ये घ्यायला 2 इंटू 5 काय म्हणजे किती 2 गुणिले 5 हे 2 गुणिले 5 चा गुणाकार केला स्क्वेअर रूट मध्ये मग काय 3 दोन्ही 6 गुणिले 5 दोन्ही 10 आन्सर काय येईल आपलं 6 स्क्वेअर रूट 10 6 स्क्वेअर रूट 10 हे झालं आपलं तिसरं एक्झाम्पल 4 नंबर एक्झाम्पल बघू आपण 5 स्क्वेअर रूट 8 5 आता 8 चे काय करायला लागेल आपण फॅक्टर करायला लागेल किती 5 इथे काय करतो आपण 5 गुणिले 2 घ्या 5 गुणिले 2 स्क्वेअर रूट त्याच्यानंतर इंटू 8 इंटू 8 8 इंटू 8 म्हणजे सेपरेट घ्या इंटू 8 आता हे 8 सेपरेट हे 8 सेपरेट इंटू मध्ये आता आपण काय करू √5 इंटू 2 हे 5 मध्ये 2 कुठून आले हे 5 आणि हे मल्टिप्लिकेशन मध्ये 2 आणि 8 गुणिले 8 हे काय करायचं 8 8 जर आपण स्क्वेअर रूट घेतले 8 8 64 5 इंटू 2 इंटू 64 8 8 64 8 8 64 मग याला काय करू शकतो आपण 5 इंटू 2 इंटू 64 कितीचा वर्ग आहे मग 8 चा मग काय आन्सर येईल आपला 5 2 10 5 2 10 आणि
3 3 थ्रो असे आपले 4 एक्झाम्पल होते. लगेच आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. Question number 8, divide and write the answer in the simplest form. Divide and write the answer simplest form. सेम जसं अगोदरचा क्वेश्चन मध्ये आपण केला सिम्पलेस्ट फॉर्म, तसं आपण सिम्पलेस्ट फॉर्म करायचा आहे. आता 98 डिवाइड बाय 2. आता याला काय करायचं, आपण जर समजा स्क्वेअर रूट मध्ये 98 डिवाइड बाय 2 घेतले तर याला समजा भागाला बेचौक 8 आणि उरले 1 बेनम 18 म्हणजे किती भागतो 49. किती 8 भागिले 2 जर केले तर आपला आन्सर किती येतं 49. मग 49 आपण कशात लिहायचं ते स्क्वेअर रूट मध्ये. मग 49 म्हणजे किती 49 नाही 49 किती जवळ आहे 7चा आला आन्सर 7. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो 98 भागिले 2 आहे आपण स्क्वेअर रूट मध्ये घेतले 98 भागिले 2 तर 98 भागिले 2 चा आन्सर किती येतं 49 स्क्वेअर रूट मध्ये घेतलं बघा. बेचौक 8 आणि 1 उरला 1 18 आले बेनम 18 म्हणजे 49. मग स्क्वेअर रूट मध्ये 49 घेतलं 49 किती जवळ आहे 7 साठी 49. 125 सोबत 125 काय करते 125 भागिले 50 स्क्वेअर रूट मध्ये. स्क्वेअर रूट मध्ये 125 मग आता 125 किती 25 पाचा 1600 25 पाचा 1600 आणि 25 दोन्ही 50 याचे फॅक्टर्स 50 चे किती 25 दोन्ही 50 आणि 125 चे 25 पाचा 1600. माझा आन्सर नाही 25 25 गेले उरले किती मग स्क्वेअर रूट मध्ये 5/2 झाला आन्सर 5/2. इसका आंसर कितनी स्क्वायर रूट 5/2 5 डिवाइड बाय 2. नंबर 3 एग्जांपल 54 इन स्क्वायर रूट 54 डिवाइड बाय स्क्वायर रूट 27. याला आपण भागाने लिहा स्क्वायर रूट में 54 भागिले 27 54 भागिले 27 मग 27 एक 27 27 दोन्ही 27 टू द 54. आपल्याला माहिती 27 ने 54 भागले तर 27 टेबल मध्ये 2 पर्यंत टेबल म्हटलं तर 27 दोन्ही 54. मग आन्सर किती स्क्वेअर रूट 2 27 दोन्ही 54 2 आन्सर. 3 नंबर एग्जांपल समजला. 4 नंबर एग्जांपल काय 310 and divide by square root 5. आता 310 फॅक्टर 310 310 डिवाइड बाय 5 हे जर घेतले असते समजा स्क्वेअर रूट मध्ये तर 310 चे फॅक्टर 5 गुणिले 62 म्हणजे 62 म्हणजे 310 आणि छेदामध्ये 5 तर 5 5 गेले उरले किती मग 62. आन्सर आला आपला 62. तर विद्यार्थी मित्र हे आला आपल्या 4 एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 8. लगेच आपण क्वेश्चन नंबर 9 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 9 लास्ट क्वेश्चन इनटू प्रॅक्टिस 2.3 रेशनलाइज द डिनोमिनेटर म्हणजे छेदाचे परिमेयीकरण करा. नंबर एक एग्जांपल 3 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 5. आता इथे काय करायचं आपल्याला मग याला नियम कोणता आहे रूट कोणता आहे मल्टिप्लाइंग द न्यूमरेटर अँड डेनोमिनेटर बाय स्क्वेअर रूट 5 म्हणजे अंशाला व छेदाला 5 ने गुणून. इथे काय करायचं आपल्याला स्क्वेअर रूट 5 जर असला समजा खाली तर याला अंशाला म्हणजे 3 ला पण आणि 5 स्क्वेअर रूट 5 ला पण काय करायचं आहे 5 ने काय करायचं आहे गुणून म्हणजे हा नियम आपला वापरायचा आहे. मग कसं लिहिणार आपल्याला 3 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 5 into root 5 square root 5 आणि हा पण
स्क्वेअर रूट म्हणजे 80ला म्हणजे 3 स्क्वेअर रूट 5 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 5 हे उदाहरण होतं. तर आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लाइंग द न्यूमरेटर म्हणजे 80 म्हणजे इथं पण 80ला ह्या 80ला 5 ने गुणून आणि छेदाला पण 5 ने स्क्वेअर रूट 5 ने गुणून हा स्क्वेअर रूट 5 हा घेतला आपण स्क्वेअर रूट 5 80ला छेदाला. तर मी याचा आन्सर काय येतं आपण आता बघू. मी याचा आन्सर काय 3 स्क्वेअर रूट 5 अपॉन स्क्वेअर रूट 5 इंटू स्क्वेअर रूट 5 इंटू स्क्वेअर रूट 5. आता हे 3 गुणिला स्क्वेअर रूट 5 येते वरती आणि छेदामध्ये स्क्वेअर रूट 5 इंटू स्क्वेअर रूट 5 घेतले. तर आपला आन्सर आला 3 स्क्वेअर रूट 5 अपॉन 5. आता हे आन्सर कसा आला आता सांगतो. जर समजा 3 स्क्वेअर रूट 5 जसं जसं आन्सर आला मला इथं 5 का आला आन्सर. मग समजा 5 का आला, समजा आपण जर या 5ला आणि या 5ला एका स्क्वेअर रूट मध्ये घेतलं 5 गुणिला 5 तर याचा आन्सर येतो 25 स्क्वेअर रूट मध्ये. तर मग 25 कितीचा वर्ग आहे 5चा म्हणून हे आन्सर आला 5. तर मग आन्सर काय लिहायला आपल्याला हे आपलं झालं आन्सर. हे आपला आन्सर आला. मी इथे एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे देऊन झालं. नंबर 2 एक्झाम्पल 1 अपॉन स्क्वेअर रूट 40. आता इथं काय करायचं मल्टिप्लाइंग बाय न्यूमरेटर अँड द डिनोमिनेटर बाय स्क्वेअर रूट 40. ह्या स्क्वेअर रूट 40 ने काय करायचं 80ला आणि छेदाला काय करायचं गुणायचं. मग कसं गुणता येईल 1 अपॉन स्क्वेअर रूट 40 इंटू स्क्वेअर रूट 40 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 40 म्हणजे 80ला पण स्क्वेअर रूट 40 आणि छेदाला पण स्क्वेअर रूट 40 ने गुणून. मग आता याचा आन्सर काय येईल स्क्वेअर रूट 40 स्क्वेअर रूट 14 इंटू स्क्वेअर रूट 40 इज इक्वल टू स्क्वेअर रूट 40 अपॉन 40. आता बघा याचा आन्सर कसा आला. आता तुम्हाला प्रश्न पडला इथं स्क्वेअर रूट 40 का घेतले तर मग 14 एक 14. त्याच्यानंतर इथे 14 रूट स्क्वेअर रूट 40 इंटू स्क्वेअर रूट 40 का घेतले कारण की हे स्क्वेअर रूट 40 इंटू स्क्वेअर रूट 40 घेतले आपण. इथपर्यंत कळालं. स्क्वेअर रूट मध्ये इथे स्क्वेअर रूट 40 आला आणि छेदामध्ये 40 उत्तर आलं. मग हे दोन स्क्वेअर रूट 40 कुठे गेले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर मग आपण 14 गुणिले 14 केलं आपलं तर आपला आन्सर येतं 196. किती येतं या 14 ने या 14 जसं आपण समजा स्क्वेअर रूट मध्ये 14 गुणिले 14 केलं तर किती आन्सर येतं 196. मग हे 196 कितीचा वर्ग आहे 14चा वर्ग आहे म्हणून आपला आन्सर किती आला 40. 196 कितीचा वर्ग आहे 14 झाला आपला आन्सर. हे झाला आपला आन्सर. नंबर 3 एक्झाम्पल 5 अपॉन स्क्वेअर रूट 7. इथं मग काय करायचं आता स्क्वेअर रूट 7 आहे. या स्क्वेअर रूट 7 ने न्यूमरेटर म्हणजे 80ला आणि छेदाला बनायचं. मग कसं मागता येईल आपल्याला 5 स्क्वेअर रूट 7 इंटू स्क्वेअर रूट 7 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 7 बरोबर. मग काय आन्सर येईल आपल्या इथं 5 अपॉन 7 इंटू 9 स्क्वेअर रूट 7 असा आन्सर येईल. मग आता आन्सर कसा आला तसं एक्सप्लेन करतो मी आता. 5 अपॉन 7 आणि स्क्वेअर रूट 7. जर समजा आपण 5 आणि स्क्वेअर रूट 7 हे जर आन्सर आहे तर मी इथं खाली छेदात 7 का आहे तो सांगतो. आता इथं खाली छेदात 7 आहे इथं पण 7 आहे. याचा गुणाकार करू आपण. पहिले तुम्हाला सांगतो की 5 इंटू स्क्वेअर रूट 7. आता हे 7 आणि हे 7 गुणा 7 एका स्क्वेअर रूटमध्ये 5 इंटू 7 घेतले आणि इथं काय केलं हे ना बघितलं. पहिले हे समजून घ्या हे 7 कसा आन्सर आला. स्क्वेअर रूट 7 इंटू स्क्वेअर रूट 7 घेतले आणि याचा वर्ग येतो 49. स्क्वेअर रूटमध्ये येतात 49. 49 कितीचा वर्ग आहे तर 49 7चा वर्ग. बघा आता आन्सर कसा आला. 5 इंटू स्क्वेअर रूट 7 घेतले. हे बघा इथं स्क्वेअर रूट 7 इथं मांडले म्हणजे 7 काय होतो इथं मल्टिप्लिकेशन चिन्ह नाही
5 इंटू स्क्वेअर रूट 7 इथे घेतले, म्हणजे हे वरची काय घेतले अंशामध्ये 5 आणि हे स्क्वेअर रूट 7 घेतले इथं. मग इथे खाली शेजारी 7 का उत्तर आला, तर कारण की या 7ने या 7ला गुणला, समजा स्क्वेअर रूटमध्ये मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येतो 49. 49 कितीचा वर्ग आहे 7चा वर्ग. नंबर 4 एक्झाम्पल 6 upon 6 divided by 9 square root 3. Multiplying the numerator and denominator by square root 3. इथं square root 3 ने काय करायचं आपल्याला दोन ठिकाणी मल्टिप्लाय करायचं. मग कसं म्हणता येईल आता 6 9 square root 3 is equal to बाय कशानं 3. मग आपल्याला काय येईल इंटू स्क्वेअर रूट 3 इंटू स्क्वेअर रूट 3 असं आपलं काय करते मान्य करत नाही. मग आता आपला आन्सर काय निघाला ते बघू. 6 स्क्वेअर रूट 3 अपॉन 9 इंटू 3 इज इक्वल टू 2 स्क्वेअर रूट 3 अपॉन 9. आता बघा तुम्ही म्हणजे आन्सर कसा आला. आता सगळ्यात पहिले एक्सप्लेन करतो की अंशाला आणि छेदाला कशाने स्क्वेअर रूट 3 ने गुणू, कशाने स्क्वेअर रूट 3 ने. मग आपण ही उदाहरण लिहिलं 6 अपॉन 9 स्क्वेअर रूट 3 9 स्क्वेअर रूट 3 लिहिलं इंटू अंशाला आणि छेदाला काय म्हणतो स्क्वेअर रूट 3 ने मल्टिप्लाय करू. स्क्वेअर रूट 3 स्क्वेअर रूट 3 दोन ठिकाणी गुणाकारामध्ये मांडणी केली. मग आता इथं आन्सर आला 6. ही मांडणी काय 6 स्क्वेअर रूट 3 घेतली वरती आणि खाली आला 9 इंटू 3. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 9 इंटू 3 कसं काय घेतलं. मग ही संख्या कुठे स्क्वेअर रूट 3 ही कुठे स्क्वेअर रूट 3 सांगतो. तर याचं काय केलं या स्क्वेअर रूट 3 ला या स्क्वेअर रूट 3 काय करा वर्गमूळ घ्या. 3 इंटू 3 किती होईल 9. मग 9 कितीचा वर्ग आहे 3 चा वर्ग. म्हणून आन्सर आला 9 इंटू 3. 9 कितीचा वर्ग आहे 3 चा, म्हणून इथं 9 इंटू 3 घेतला. मग आन्सर आलं 2 स्क्वेअर रूट 3 डिवाइड बाय 9. 2 स्क्वेअर रूट 3 डिवाइड बाय 9. आता तुम्ही म्हणशाल की 2 कुठून आले सांगतो. 3 1 3 3 2 6 म्हणजे हे 2 आले 3 1 3 2 6 2 स्क्वेअर रूट 3 आणि हे 9 छेदामध्ये जसे घेतले. झालं आपलं 4 एक्झाम्पल क्लिअर. 11 अपॉन 11 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 3. याला आपण काय करायचं मल्टिप्लाइंग द न्यूमरेटर अँड द डेनोमिनेटर बाय स्क्वेअर रूट 3. याला आपण काय करायचं स्क्वेअर रूट 3 ने काय करायचं मल्टिप्लाय करायचं दोन्ही साईडला. मग काय लिहू शकतो आपण 11 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 3 इंटू स्क्वेअर रूट 3 अपॉन स्क्वेअर रूट 3 अंशाला आणि छेदाला स्क्वेअर रूट 3 ने गुणून. मग आता याचा आन्सर काय येईल आपला. मग याचा आन्सर येईल 11 इंटू 3 रूट 3 इंटू रूट 3 इज इक्वल टू 11 रूट 3 इंटू रूट 3. आता कसा आला आन्सर आहे सांगतो. 11 स्क्वेअर रूट 3 आहे. मग आता हे 30 स्क्वेअर रूट 3 आन्सर कसा आला. या 3 ला 3 हेच 3 त्रिक 3 गुणिले 3 बरोबर 9. मग 9 कितीचा वर्ग आहे वर्गमूळ काढताना किती स्क्वेअर रूट किती मग 3. मग याला पाहिजे 11 स्क्वेअर रूट 3 आणि 3 इंटू 3 9 9 कितीचा वर्ग आहे 3 चा वर्ग 3 चा वर्ग 9. सॉरी आन्सर काय येईल आपला 3. इलेवन स्क्वेअर रूट 3 आणि 3 3 3 गुणिले 3 बरोबर किती स्क्वेअर रूट 9 आणि वर्गमूळातून बाहेर काढता याला किती होईल 3 होईल 3 3 त्रिक 3 गुणिले 3 चा मान केली स्क्वेअर रूट मध्ये. तर स्क्वेअर रूट मध्ये आन्सर येईल 9 आणि 9 ला वर्गमूळातून बाहेर काढताना म्हणजे कितीचा वर्ग आहे 3 3 चा वर्ग म्हणजे आन्सर येईल 3. मग कसं येईल आन्सर मग हे 11 स्क्वेअर रूट 3 आणि अपॉन 3. सो विद्यार्थ्यांकडे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. मला जर समजलं चांगल्या प्रकारे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.